अक्षरशः एका गावामध्ये म्हणजे जर तिथला मुखिया चांगला नसला तर मुख्याध्यापक जर संस्कृतीला धरून नसला ना तर काय परिस्थिती ओढवली जाते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागच्या 15 ऑगस्टला घडलेलं सर. एका गावामध्ये 15 ऑगस्टला सगळा समाज जमले, अख्ख्या गावातील लोक आले, विद्यार्थी सगळे, आणि त्या ठिकाणी ज्यावेळी झेंड्याचं ध्वजारोहण करायचे तर गावाचा प्रमुख नागरिक कोण? सरपंचाच्या हातून झेंड्याचं ध्वजारोहण करायला तिथे गेले सरपंच. आता आपल्याच काय संस्कृती सांगते झेंड्याचं आपण काय हळद कुंकू लावून खाली त्या तिथं पाहिजे आपण पूजन करतो बाळा, तर फक्त हातात पूजेचं ताट घेतलं म्हणून त्याला विरोध केला मुख्याध्यापकांनी. मुख्याध्यापकांनी एवढा बाळगुटीला विरोध केला म्हणजे तुम्हाला करायची नाही करा, ह्या शाळेचा बॉस मी आहे म्हणला आणि माझ्या पुढे कोणी चालायचं नाही, याची झेंड्याचं ध्वजारोहण करा पण याला पूजायचं नाही. अक्षरशः त्या एका मुख्याध्यापकामुळे अख्खं गाव उलट चाललं, पण त्या मुख्याध्यापकाच्या मुळे कुणाला पुजता नाही आलं. ही शाळेमध्ये एवढी पायबंदी की एवढ्या आठी आरती घातल्या जातात, शाळेमध्ये रामकृष्ण हरी म्हणणं तिचा सोडून ही घालून गेलं तरी पण परमिशन देत नाही. अशा पण शाळा आम्ही पाहिल्या. सातारामध्ये माझं कीर्तन होतं बाळांनो, त्या ठिकाणी कीर्तन संध्याकाळी 7 ते 9 आम्ही एका शाळेमध्ये गेलो. त्या शिक्षकातले तिथले मुख्याध्यापक म्हणले काही गरज नाही, म्हणजे आमची पोरं संस्कार कमी, काय सांगायची गरज नाही. म्हणजे सांगायचं हे इतकंच आहे, एका व्यक्तीमुळे 350 मुलांना आम्ही संस्काराचं प्रबोधन करता करता राहून गेलो. पण इथं आलं तर परिस्थिती पूर्णतः वेगळी. म्हणजे कधी कधी असं वाटतं की आज माझी खरी स्वप्नपूर्ती झाल्यासारखी. मी ज्या उद्देशाने माझं घर सोडलं बाळांनो, तो उद्देश मी फक्त माझ्या एकट्याच्या उरामध्ये धारण केला आणि एकला चलो रे, एकटा चालत राहिलो, करत राहिलो. आजपर्यंत 428 शाळांमध्ये जाऊन हे विनामूल्य 1 रुपया न घेता प्रबोधन केलं. त्यामध्ये माझ्या शब्दांमध्ये खरेपणा तुम्हाला जाणवलं का? तर इथं स्वार्थ नाही. पण एकटा करत असताना मी कधी विचार केला नाही की माझ्यासोबत कोण येईल आणि कोण नाही. अक्षरशः मी कधी कधी जायचो सकाळी काय करायचं 10 शाळा करायचो, पण पैशाचा विषय कधीच मनात धारण नाही केला. देव कुणी बघत नव्हतं त्यावेळेस, तो मोबाईल पण नव्हता, व्हॉट्सअप स्टेटसला टाकलं हा फोटो काढला तो फोटो काढला असं काहीच नव्हतं. मग माझा फोटो कोण काढत होता, माझ्या सगळ्या सेवेची नोंद कोण ठेवत होता, तर पांडुरंग ठेवत होता. म्हटलं सोपे तू कर, गाड्यावर खरं कुठं काय काउंट कर, जरी कुणी या जगाने तुझा नाही ध्यान घेतलं ना माझ्या लक्षात आहे तू काय करतो. त्यानंतर आजच्या घडीला 8 वर्ष मी त्या शाळेमध्ये जाऊन प्रबोधन केले बाळांना.